नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिसने, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय। तर आज आपण विषय मराठी इयत्ता 5वी घटक कविता 21 छोटेसे बहीण भाऊ ही कविता अभ्यासणार आहोत। तर दोघेही बहीण भाऊ आहेत आणि छानपैकी ते गाणे म्हणत आहेत। तर बघा, आजची जी कविता आहे छोटेसे बहीण भाऊ, तर कवी वसंत बापट यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि छोटेसे दोघेही बहीण भाऊ कशा पद्धतीने त्यांचे जे विचार आहेत त्यांना कशा पद्धतीने जगायचं आहे त्या संदर्भात त्यांनी थोडक्यात इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर सर्वात अगोदर आपण ह्या कवितेचं तालासुरात गायन करून घेऊ। ठीक आहे, आपण कवितेचं गायन करूया, तुम्हाला छानपैकी ऐकायचं आहे। ठीक आहे, आणि नंतर घरी पण तुम्हाला ही कविता तालासुरात म्हणायचं आहे, गायन करायचं आहे। ठीक आहे, तर बघा, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ। छोटेसे बहीण भाऊ ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ। छोटेसे बहीण भाऊ मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ। छोटेसे बहीण भाऊ प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ। छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ। छोटेसे बहीण भाऊ। तर थोडक्यात आपण कवितेचं गायन केलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला कवितेचं गायन करायचं आहे आणि कविता पाठ करायची आहे, लक्षात ठेवायचं। ठीक आहे, तर बघा, थोडक्यात कविता समजून घेऊ। कवी वसंत बापट म्हणतात, छोटेसे बहीण भाऊ असतात आणि ते कशा पद्धतीनं जगतात, जगण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे विचार कशा पद्धतीचे आहेत, त्यांना काय काय करायचं आहे, हे त्यांनी ह्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर बघा, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, दोघेही बहीण भाऊ आहेत ते उद्याला मोठाले होणार। आता प्रत्येक जण जे असतात ते दिवसेंदिवस मोठे होत जातात, तर तशा पद्धतीने ते दोघेही बहीण भाऊ म्हणत आहेत, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ। बघा, उद्याला मोठाले होऊ म्हणजे फक्त मोठे होऊन नाही, तर योग्य पद्धतीने शिक्षण घेऊन चांगले कार्य करून त्यांना मोठं व्हायचं आहे। आणि जे जग आहे उद्याला म्हणजे भविष्यामध्ये जे जग आहे, जे युग आहे, त्यांना नवीन आकार द्यायचा आहे। बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना बदलवायच्या आहेत, चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, त्यांना नवीन जगाला भविष्यातील जे जग आहे त्यांना काय करायचं आहे, नवीन आकार द्यायचा आहे, नवीन काहीतरी करायचं आहे, देशासाठी नवीन काहीतरी करायचं आहे। ठीक आहे, बघा, त्यानंतर कवी म्हणतात, ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा। आता बघा, जी ओसाड जागा आहे, जिथे झाडे नाही, काहीच नाही, नुसतं ओसाड दिसत आहे, नुसती भकास जागा दिसत आहे, पाहायला चांगलं दृश्य वाटत नाही आहे, त्या उजाड जागेमध्ये त्यांना सुंदर बागा तयार करायच्या आहेत, असं कवी म्हणतात। शेतांना मळ्यांना फुलांना आणि फळांना नवीन बहार देऊ। बघा, जेव्हा ओसाड आणि उजाड जागेवर बागा तयार होतील आणि त्यासोबतच तिथे विविध फळांची झाडे, फुलांची, गवत सगळं हिरवं हिरवं होईल,
तेव्हा त्या शेतांना, मड्यांना, आता मडे म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, जे मोठमोठे मडे असतात, शेती केली जाते, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ असे वसंत बापट म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ. बघा कवी काय म्हणतात की मोकळ्या आभाळी जाऊ, जे वर जेव्हा आपण आपल्या डोक्याचा वर जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला निळी पोकळी दिसते. ती निळी पोकळी म्हणजेच काय असते, आभाळ असते, आकाश असते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर कवीला कुठं जायचं आहे, मोकळ्या आभाळात जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर स्वच्छंदपणे त्यांना गायचं आहे, गाणं म्हणायचं आहे, निवांतपणे त्यांना गाणं म्हणायचं आहे. मोकळ्या गळ्याने म्हणजे तिथं कुणाच्याही भीती नसणार, कुणाचीही दडपण नसणार, स्वतंत्रपणे त्यांना काय करायचं आहे, गाणं म्हणायचं आहे. निर्मळ मनाने, निर्मळ म्हणजे एकदम साफ मन म्हणू शकतो आपण. निर्मळ मन, कोणतीही वाईट भावना नसलेलं मन, चांगल्या गोष्टी, चांगले विचार असलेले मन म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, निर्मळ मन. निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ. आनंदाने, लोकांचा चांगला विचार करून, चांगल्या गोष्टी मनात ठेवून, चांगले विचार ठेवून आपल्याला आनंदाने काय करायचं आहे, दुसऱ्यांना आनंद द्यायचा आहे आणि दुसऱ्यांकडून आनंद घ्यायचा आहे. आता हे केव्हा होईल, आपण दुसऱ्याकडून आनंद केव्हा घेऊ शकतो, जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो. जर आपण दुसऱ्यांना आनंद दिला नाही तर त्यांच्याकडून आपल्याला आनंदाची अपेक्षा असेल का, नाही. तर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकते की कवी दुसऱ्यांना काय देणार आहे आणि दुसऱ्यांकडून काय घेणार आहे. तर लक्षात ठेवायचं, कवी दुसऱ्यांना आनंद देणार आहे आणि त्यांच्याकडून आनंद घेणार आहे. बघा पुढे, प्रेमाने एकत्र राहू, आपल्याला एकत्र राहायचं आहे. कवी वसंत बापट सांगतात की आपल्याला एकत्र राहायचं आहे, पण एकत्र कसं, प्रेमाने राहायचं आहे, आपुलकीने राहायचं आहे, एकमेकांचा विचार करायचा आहे, आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होणार नाही ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे. ठीक आहे. तर प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, नवनवीन आपल्या जीवनामध्ये नवनवीन ज्या गोष्टी घडत असतात, वेगळ्या पद्धतीने आपल्याला जीवन जगायचं आहे. लक्षात ठेवा, अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे अनेक एकच हो, आणि आपल्याला भेदभाव करायचा नाही. अनेक देशांचे लोक आहेत, भाषांचे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रांतातील लोक वेगवेगळी भाषा बोलतात, वेशांचे म्हणजे वेगवेगळे प्रकारचे कपडे घालतात, त्यांचे पोशाख वेगवेगळे असतात. तर ह्या सगळ्यांना एक समजूनच आपल्याला राहायचं आहे, एकच व्हायचं आहे, भेदभाव करायचं नाही. समजलं. तर अशा पद्धतीने वसंत बापट यांनी नवीन युगाला, जगाला कशा पद्धतीने आकार द्यायचा आहे या संदर्भात माहिती सांगितली आहे आणि कशा पद्धतीने जीवन जगायला पाहिजे त्या संदर्भात थोडक्यात आपण इथून बघितले. तर बघा, या भागावर आधारित थोडक्यात प्रश्नोत्तरांचा आढावा घेऊ. प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. दोघे बहीण भाऊ कशाला नवीन आकार देणार आहेत? उत्तर बघा, दोघे बहीण भाऊ उद्याच्या जगाला आणि उद्याच्या युगाला नवीन आकार देणार आहेत. प्रश्न 2. कवी कोणाला एकत्र व्हायला सांगत आहे? उत्तर, कवी अनेक देशांचे, भाषांचे आणि वेशांचे लोकांना एकत्र व्हायला सांगत आहे. 3. कवी काय द्यायला आणि घ्यायला सांगत आहे? उत्तर, कवी आनंद द्यायला आणि घ्यायला सांगत आहे. तर बघा, गृहपाठ तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. प्रश्न लिहून घ्या तुमच्या मराठीच्या वहीमध्ये. कवितेत आलेले यमक साधणारे शब्द लिहा. ह्या कवितेमध्ये यमक साधणारे शब्द म्हणजे इंग्लिशमध्ये बघा काय म्हणतात त्याला, रायमिंग वर्ड्स. ठीक आहे. तर कवितेत आलेले यमक साधणारे शब्द लिहा. आजसाठी एवढंच. धन्यवाद.